आम्हाला आमच्या हक्कासाठी लढायचं आहे। आम्ही इथे महाराष्ट्रात राहतोय, सर्व जाती भाषांसाठी राहतोय, आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये। आम्ही म्हणत नाही की आम्ही इथे फक्त मराठीच लोक राहतात, मराठी राहतात, सगळे एकत्र राहतात, पण मराठ्यांनाच विरोध का, मराठी भाषेला विरोध का? आम्ही सगळ्या भाषा बोलतो। माझी संघटना माझी आहे साई माऊली मॅडम नाही ना मॅडम, माझा हक्क आहे बोलायचा। मी कोणत्याही पक्षात मी बोलू शकते ना मॅडम, मी बोलू शकते ना मॅडम, प्रत्येकाला हक्क दिलाय ना। आम्ही कोणत्या हातात आमचे हत्यार आहेत का? तोंडाने पण बोलू शकत नाही मॅडम आम्ही, म्हणजे सामान्य माणसाने बोलूच नाही का? तुम्ही सुद्धा महिला आहे, सामान्य माणसाने बोलायला इथं अधिकारच नाहीये का? सामान्य माणसाने बोलायचं नाही का? पब्लिक याच्यासाठीच तर आलंय ना मॅडम। आम्ही कोणत्याही जाती धर्माविरोधात बोलत नाही। आम्हाला हे बघा, माझं नाव रुचिता जाधव आहे, मी एक सामान्य व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती आहे, आणि आम्हाला कोणत्याही जाती धर्माविषयी कोणताही आक्षेप नाहीये। कोणतीही धर्म असू दे, आम्ही सगळे समाज एकत्र राहतो, पण मराठीलाच विरोध होतोय का? माझ्या तुमचा आम्हाला नेहमी अभिमान आहे, तुमच्याविषयी आदर आहे, आम्हाला दोन शब्द तर बोलू इकडे चले जरा, दोन शब्द बोलतोय। आम्ही कोणत्या पक्षाविषयी बोलत नाही, आम्ही आमच्या हक्कासाठी बोलतोय, आम्ही आमच्या हक्कासाठी बोलतोय मॅडम। तुम्ही आम्हाला बोलू देत नाही मॅडम, काय चाललंय इथे? सगळ्या भाषा असल्या पाहिजे, पण मराठीला तुझा भाव का? मराठी माणसं तुझा भाव का? आम्ही सगळे आम्ही सामान्य लोक कार्यकर्ता मौजूद है, गिरफ्तार किया जा रहा है यहाँ पर। शिवाजी महाराज अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, क्या कहेंगे सर आप? नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। मीरा रोड परिसरामध्ये आता या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही मला सांगा, कुठल्या संस्थेकडनं तुम्ही आलाय, काय भूमिका आहे तुमची, मराठी संदर्भात काय भूमिका आहे? या आपण बघतोय सगळे आंदोलक या ठिकाणी जमा झाले। सर तुम्ही मला सांगा, बोलल्यावर पकडतायत, बोलल्यावर पकडतायत दादा। मॅडम तुमची या सगळ्या संदर्भात या लोकांनी, गुजराती लोकांनी जेव्हा कुठे होते, गुजराती लोकांनी जेव्हा आंदोलन केली, जेव्हा रस्त्यावर उतरले, तेव्हा कुठे होते हे लोक? कुठे होते हे लोक? गुजराती लोकांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा कुठे? तुम्ही पाहताय काय चाललंय? उभे राहिले अरविंद इकडे मॅडम काय सांगाल? मॅडम इकडे, मॅडम इकडे, मॅडम मराठी लोकांनी बोलायलाच पाहिजे, बोलला नाही तर मराठी लोकांचं सगळं संपून जाईल। मॅडम तुम्ही कुठल्या संघटनेकडनं आहात? मी कुठल्याही संघटनेची नाही, मी मराठी मुलगी आहे, मी स्वाभिमानी आहे। का तुम्हाला बोलायचा अधिकार नाहीये? बोलायचा अधिकारच नाहीये इकडे।
बोलायचा अधिकार दिला नाही का? आम्ही मराठी आहोत आणि मराठी आम्ही शिवरायांची मुलं आहोत. सगळ्यांना लाज वाटायला पाहिजे. मागून बघताय ज्या पद्धतीची दडपशाही करताय, पोलिसांची दडपशाही असं वाटतंय का तुम्हाला? कारण तुम्ही कुठल्याही पक्षाशी रिलेटेड नाही असं सांगतायत. सर्वसामान्य हे मराठीचं गाव आहे. तुम्ही गुजराती लोकांनी जेव्हा आंदोलनं केली, रस्त्यावर उतरले, गुजराती मारवाडी, गुजराती जय गुजराती असं म्हणाले, जय गुजरात म्हणाले, तेव्हा सगळे बहिरे झालेले का? तेव्हा सगळे बहिरे झालेले का? हे महाराष्ट्र आहे, कोणाच्या बापाचं गाव नाहीये. मी मराठी मुलगी आहे, मी शिवरायांची मुलगी आहे. हे पुन्हा नवं मराठीसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी नवीन आंदोलन सुरू झालं असं वाटतं. याची गरज आहे महाराष्ट्रात. हो, राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांसारखे लोकांनी इकडे परत एक आंदोलनाची सुरुवात व्हायलाच पाहिजे. सर तुम्ही आम्ही हक्कासाठी कुठल्या पक्षाचा नाही. मी एक मराठी माणूस आहे. मोर्चा मनसेचा नाहीये, मराठी माणसाचा आहे. मीरा भाईंदर शहर हे मराठी माणसाचं शहर आहे. तसंच गुजराती मारवाडी इथे येऊन राहिले. सर्वांनी प्रेमाने राहावं, आनंदाने राहावं. तुम्ही गेले 4 दिवसात पोस्ट पाहत असाल फेसबुकवरती. मोबाईल खाली करणार मित्र, पूर्ण मोबाईल नाही रे शहरात. This type of chaos can create many awful things, but right now Mira Road police is तर मीरा रोड इथे मोर्चाच्या ठिकाणी धरपकड सुरू आहे. जे मनसेचे कार्यकर्ते पोहोचलेले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या व्यतिरिक्त जे मराठी लोक या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले होते त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. या संदर्भात एकंदरीत बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे सर आहेत. शिंदे सर, नेमकी कशा पद्धतीने आजच्या मोर्चा संदर्भात तयारी आहे पोलीस प्रशासनाची? मोर्चा जो आहे तो बेकायदेशीर आहे. मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे आणि या आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. आम्ही सर्व नागरिकांना आपल्या मार्फतीने आवाहन करतो की कोणी मोर्चामध्ये सामील होण्यासाठी बाहेर येऊ नये. आपलं पोलीस दल हे सर्व अत्यंत सतर्कतेनं आणि दक्षतेनं बंदोबस्त करीत आहे. मला खात्री आहे या मीरा भाईंदर शहरामधील जे शांतताप्रिय नागरिक आहेत त्यांच्या सहकार्यानं इथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यामध्ये या पोलीस दलाला यश येईल. सर, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आरोप करण्यात येतोय की व्यापाऱ्यांनी जो आंदोलन केलं त्यांनी परवानगी पण मागितली नव्हती. आम्ही परवानगी मागतोय तरी आम्हाला परवानगी दिली जात नाही आणि उलट आम्हाला अटक सत्र सुरू केलं आहे. याबद्दल काय सांगाल? नाही, कुठलाही परवाना नसताना लोक एकत्र आल्यानंतर कारवाई करण्यात येते आणि यापूर्वीसुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. आम्हाला इथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं त्या अनुषंगानं परवानगी नाकारण्यात आलेली आहे. कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे. जे काही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन्स आहेत ते या अनुषंगानं कुठेही कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये. किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जब सांगितलं जात आहे की अमराठी लोकांची दहशत आहे किंवा त्यांचा प्रत्यक्षात अशी कोणती आज 50 वर्षापासून गुजराती मारवाडी सर्व धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने आपला व्यापार करीत असताना सुद्धा अशी कोणतीही परिस्थिती मीरा भाईंदरमध्ये नाही आहे. ही आपण याची सर्वांनी दखल घ्यावी. पोलीस या पद्धतीने सगळ्यांची, महिला असो पुरुष असो, सगळ्यांची धरपकड करतायत. ही धरपकड बघा, मराठी माणसाला ज्या पद्धतीने लढा द्यावा लागला होता ह्याच्या वेळेस, मराठा जेव्हा आपलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस, तशीच परिस्थिती आज साधारण या मीरा भाईंदरमध्ये झालेली दिसते. सर नाहीये, परंतु त्यांच्यात या जो परप्रांतीय आमदारांचा जो जोर आहे. सर काय बोलणार तुम्ही? काय इथे कशाला आलाय? इथे कशाला आलाय तुम्ही आज? इथे आमचा मराठी भाषेत
त्यामध्ये मराठीचा आदर झाला पाहिजे, मराठी बोलता आलं पाहिजे. तर इथे मोर्चाला परवानगी नाही मिळाली काय तुम्हाला? त्यामध्ये कशाला देणार हे लोक? हे दडपशाही करतायत, गुंडांचं राज्य आहे हे. इथे शॉपकीपर मोर्चा काढला तुझे तथे तर मिळली काय? हो, त्यांना काय लागत नाही, कारण ते त्यांचे लोक आहेत. Arti, as you can see, this whole topic is because this man who is a Karyakarta of Maharashtra Navnirman Sena, he is तर पोलिसांची आणि सरकारची ही दडपशाही आहे आणि आम्हाला मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही हेच सरकारवर असं म्हणत त्यांनी टीका केलेली आहे. अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी धरपकड सुरू आहे. तसंच इतर जे संघटना आहेत ज्यांनी मनसेला पाठिंबा दर्शवलेला आहे, मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला आहे किंवा जे मराठी लोक आहेत जे मोर्चामध्ये सहभागी होणार होते त्यांची सुद्धा पोलिसांनी धरपकड केली आहे. दरम्यान मोर्चा प्रकरणी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मोर्चाच्या दडपशाहीची माहिती राज ठाकरे यांना देण्यात येईल. थोड्याच वेळात मनसे नेते हे राज ठाकरे यांना भेटणार आहेत आणि मोर्चाच्या संदर्भातील पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल. तर मोर्चा प्रकरणी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज मीरा भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा हा निघतोय. मात्र हा मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे. दुसरीकडे अविनाश जाधव यांना 3:30 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या स्थिती संदर्भात मोर्चाच्या दडपशाहीची माहिती राज ठाकरे यांना सविस्तररित्या देण्यात येईल. थोड्याच वेळात मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि पुढे आता या मोर्चाच्या संदर्भातील रणनीती किंवा भूमिका काय असावी या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाईल. मीरा रोड इथे मोर्चाच्या ठिकाणी सध्या धरपकड सुरू आहे. पोलीस हे सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत. जमाबंदीचे आदेश लागू आहेत आणि असं असताना पोलिसांची ही धरपकड सुरू आहे. जे मराठी लोक सुद्धा असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये. आंदोलक असतं आणि त्याच्यामध्ये धरपकडमध्ये अशा गोष्टी होतात आणि शांततेमध्ये सुरू आहे सगळं. सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आपणही आवाहन करा. मीडियामार्फतही मी आवाहन करतो की पोलीस कुठलीही चुकीची कारवाई करत नाही. जमावबंदी आहे, मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे. त्यांचं असं म्हणणं की 3 जुलैला परवानगी का दिली, मग आज परवानगी का नाहीये? बरोबर आहे, एकदम बरोबर प्रश्न आहे. लोकांचा असा समज आहे की जो काही व्यापारी संघटनेचा मोर्चा शांततेय मार्गाने सुद्धा आंदोलन करता आलेलं नाही, पहिली गोष्ट तर. आणि आम्ही असं कोणतं पाप केलेलं आहे ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र सरकारने आणि भाजपा सरकारने ऑल ओव्हर इंडियामध्ये इमर्जन्सी की ज्यावेळी अमराठी लोकांचं व्यापाऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन झालं, निषेध आंदोलन झालं, त्याला कुठलाही अटकाव नव्हता. मराठी लोकांना फक्त अटकाव आहे. लोक नाही, म्हणूनच ही जी आज सत्ता तुमची आहे, उद्या सत्ता आमची येईल. आज ना उद्या त्या सर्वांचा सोक्षमोक्ष लावला जाईल आणि आम्हाला आमच्यावरती किती जरी अटक झाली, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा. आम्ही मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि कंप्लीट दडपशाही आहे. जी इमर्जन्सी इंदिरा गांधीने केलेली आहे ती इमर्जन्सी आता या ठिकाणी सगळे जे आंदोलक आहेत ते टप्प्याटप्प्याने येत आहे आणि मोठं या ठिकाणी एकूण पोलीस बळ जे आहे ते पोलीस बळ जरी असलं तरी पोलीस बळ विखरून ठेवण्याचा प्रयत्न अतिशय शिताफीने हे सगळे आंदोलक करत असल्याचं चित्र आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळतंय. या ठिकाणी पत्रकारांना विनंती करण्यात येते की माणसाला तिथून गेल्यानंतर त्याला नका, प्लीज तुम्ही थांबून जा. मीडिया जेव्हा मोर्चा निघाला त्याची परवानगी कुठे आहे? त्या दिवशी कशाला प्रोटेस्ट कशाला करते ते सांगा ना. प्रोटेस्ट कशा? मी महाराष्ट्राचा आणि मी मराठीसाठी आलेलो आहे. मांग काय तुमची? मांग काय? मांग कुठली कशाला पाहिजे? तुम्ही काय सांगताय ते मराठीला महाराष्ट्राला मराठी सोबत मीरा भाईंदर परिसरामध्ये मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी काही लोक आले, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. तुम्ही कुठून आला आहात आणि एकूण ज्या प्रकारची परिस्थिती आज मीरा भाईंदर मध्ये उद्भवली आहे कसं बघताय याकडे?
मी मीरा रोडचीच रहिवासी आहे. इकडे गेले 28-29 वर्ष राहते आहे. आत्तापर्यंत आम्ही भरपूर सहन केलं, भरपूर म्हणजे भरपूर सहन केलेलं आहे आणि शांत आहोत. पण मराठी माणसाला जेव्हा डिवचणार ना तेव्हा आम्ही सोडणार नाही. मला हे समजत नाहीये, एवढ्या कानफटात खाल्लं या माणसाने, किती निर्लज्ज आहे. जा ना मग इथून आमच्या राज्यातनं सोडून. का राहतात इकडे तुम्ही, का राहतात? आम्ही तुमच्या राज्यात येऊन एवढा निर्लज्जपणा केलेला नाहीये ना. मारल्या ना आम्ही कानफटात, हो मारल्या कानफटात नाही. आता त्याला कापणार आता आम्ही आणि आम्ही मागे हटणार नाही. मराठी माणसाच्या अस्मितेला, भाषेला आणि संस्कृतीला जर डिवचलं तर आम्ही सोडणार नाही. मोर्चाला परवानगी, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे. या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. हा चुकीचा प्रकार आहे. जैन लोकांना तुम्ही जर मोर्चाला परमिशन दिली होती ना, मग आम्हाला का नाही? आमच्याच राज्यामध्ये आम्हाला सगळ्या बाबतीच्या चुका हे करतात का? म्हणून म्हणजे कुठेतरी आम्हाला डावखळलं जाते आहे. इकडे मराठी माणसाला इथे दुय्यम स्थान दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज इथे मोर्चा करणार म्हणजे करणार. इतरही काही लोक आहेत. सर तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि मोर्चाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय मीरावरून आलो. हा मोर्चा मराठी लोकांना डावण्यासाठी आहे. जो मराठी लोकांना डावण्यासाठी आहे. आज एका मारवाड्याला मारलेलं असताना त्याची मुगरुरी मराठी विरुद्ध आम्ही बोलणार नाही. म्हणजे काय इथं महाराष्ट्रात जाऊन तुम्ही मराठी बोलणार नाही? हा कोणी सांगितलं त्याला? आज इथं महाराष्ट्रात येतं मराठी बोलायचं, इथं तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही तुमचा. इथं आपण बघतोय पोलीस देखील आता पकडण्याचा प्रयत्न करतायत. मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक आता वेगवेगळ्या मार्गाने जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यांची धरपकड केली जाते. इतर काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, जी लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे. पण हा संपूर्ण परिसर बघतोय आता. या संपूर्ण परिसरामध्ये, या चौकामध्ये, ओम शांती चौकामध्ये चारही बाजूनी वेगवेगळ्या ठिकाणावरनं आंदोलक जे आहे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहे. संपूर्ण परिसराला जे आहे याचं या छावणीचं स्वरूप आलेलं आहे. इतर काही लोक या ठिकाणी, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. सर तुम्ही मला सांगा, कुठून आलात तुम्ही आणि ज्या प्रकारचं वातावरण आता इथे सुरू आहे याकडे कसं बघता? बघा, असं आहे की हे जे प्रकरण आहे हे महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. लोकांना फक्त एवढंच विनंती करून लोक सांगत आहेत, महाराष्ट्र जे प्रेमी आहेत एवढंच सांगत आहेत की आपण महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान ठेवावं, मराठी भाषेचा सन्मान ठेवावं. कोणी तुमच्यावर सक्ती लादलेली नाही की तुम्हाला मराठीत आलंच पाहिजे. पण हे मराठी जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला सुद्धा सोय असतील आणि इकडच्या नागरिकांना सुद्धा सोय असतील. आपण ज्या ठिकाणी उभा याच ठिकाणावरनं या वादाला सुरुवात झाली होती. जर ह्या वादाकडे तुम्ही कसं बघता? का सुरू झाला होता हा वाद असं वाटतंय तुम्हाला? हे हट्टपणा होता की मला शिकायचं नाही. अरे शिकला तर तुम्ही तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि लोकांसाठी पण चांगलं आहे. आणि हे तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो मी, हे जे सगळे प्रकरण चाललेले आहेत. सर तुमच्या भाषेवरनं असं कळतंय तुम्ही देखील मराठी नाही, मात्र तुम्ही मराठी बोलण्याचा प्रयत्न करतायत. काय तुम्ही तुमचं नाव सांगा आणि मराठी संदर्भात तुमची भूमिका सांगा. माझं नाव आशिष मिश्रा आहे. मी माजी राष्ट्रीय प्रवक्ता आहे काँग्रेस पक्षाचा. आणि हे प्रकरण बघून मी राजीनामा देऊन मी महाराष्ट्रात राहतो. मी उत्तर प्रदेशमधून येथून आलो आहे. पण काँग्रेस पक्षाचे नेतेसुद्धा मराठीवर जर बोलत नाही तर आपण काय करायचं? आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे सर्व प्रकरण चाललेले आहेत ना, हे महाराष्ट्रातला कुणाही आपल्याला कमी आकायला चालले आहेत. ह्याचा एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही बघितलं असाल, निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचा आणि निषेधार्थ आहे. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठनं आलात आणि या मनसेनी मोर्चाची हाक दिली होती, याकडे तुम्ही कसं बघता? आणि आज पोलिसांनी मोर्चा दडपून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, असं बघितलं तर माझं नाव गणेश आहे. मी मूळचा बिहारचा आहे. पण मी नेहमी बोलतो, मला जातीचा जरी नसलो तरी या मातीचा आणि महाराष्ट्र धर्म माझ्यासाठी सर्वोपरी आहे. मी मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमानासाठी इथे आलो. काही दिवसापूर्वी मारवाडी गुजराती या लोकांनी मोर्चा काढला होता आणि मराठी भाषा विरोधात त्या मोर्चा होता. त्यांचा एकंदरीतपणे त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं की महाराष्ट्रात आपण हे म्हणजे मराठी भाषेचा विरोध कसा करता येईल त्यासाठी ते होतं. आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही इथे जमलेलो आहोत. पोलीस ज्या पद्धतीनं पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे याकडे तुम्ही कसं बघता? नाही, हे मला वाटतं त्याने पण सहकार्य करायला पाहिजे होतं. पोलिसांनी पण सहकार्य करायला पाहिजे होतं या बाबतीत. आपण बघतोय पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धरपकड केली जाते, महिलांची धरपकड केली जाते. आपण ज्या महिलांची बोललो त्या महिलांची देखील धरपकड पोलिसांनी केलेली आहे. आणि हे संपूर्ण परिसरात आता बघतोय की जर अशीच परिस्थिती राहिली तर कुठल्याही वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या परिसरामध्ये उद्भवेल अशी परिस्थिती आहे. आपण इतर काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, जी लोक या
मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे. आक्रमक हे आंदोलन झालेले आहे. धरपकड केली जात असल्यामुळे आणि हे संपूर्ण प्रकरण आता वेगवेगळ्या परिसरातनं लोक या ठिकाणी येत आहेत आणि सगळेच काही मुस्लिम देखील सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमची मराठीबद्दल काय भूमिका आहे? मराठी आमची मातृभाषा. बघतोय आपण हे सगळ्यांना ठिकाणी देत असल्याचं आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतंय आणि एकत्रित हा मोर्चा जो आहे हा संपूर्ण मोर्चा लोकांनी एकत्रित सहभागी नव्हता. लोक वेगवेगळ्या ग्रुप्सनी या संपूर्ण परिसरात आलेत. हे आपण जे बघतोय महिला पुरुष हे सगळे हे आंदोलकच आहेत या परिसरातले जे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. काही लोकांना पोलीस परत जाण्याची विनंती करतायत तर काही लोकांना पोलीस ताब्यात घेत असल्याचं चित्र आपल्याला या संपूर्ण परिसरात बघायला मिळते. जी माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे देखील ठाण्यावरनं आणि मुंबईवरनं या ठिकाणी येण्यास निघाले आहेत. सर तुम्ही कुठून आलात आणि हे जे काय चाललंय मीरा रोडमध्ये काय प्रतिक्रिया आहे? मी मीरा रोडमध्येच राहतो. मीरा भाईंदरमध्ये मराठीची प्रचंड गळचेपी होते. मग ती बॅनरच्या बाबतीत असेल, दुकानांच्या बॅनरच्या बाबतीत असेल, मराठी भाषेत. एक मिनिट तुम्हाला थांबवतो. पुन्हा एकदा सगळी दृश्य दाखवतोय. मोठ्या संख्येनं जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा हे सगळे आंदोलक या ठिकाणी येऊन करतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. पोलीस देखील या आंदोलकांना आता हे एक आपण जर बघितलं तर उत्स्फूर्त आंदोलन आहे. मोठ्या संख्येनं लोक आले आहेत. सगळ्या थरातले लोक आले आहेत. हे उत्स्फूर्त आंदोलन आहे. हो, उत्स्फूर्त आंदोलन आहे. इथे मराठी एकजूट दिसलेली आहे आणि मुळात ह्याच्या अगोदर जेव्हा व्यापाऱ्यांचा संप झाला, हे व्यापाऱ्यांनी जे आंदोलन केलं तेव्हा ही पोलिसांचे प्रशासन कुठे होतं? तेव्हा तुम्ही कुठल्या पक्षाशी निगडीत आहात? कुठल्याही पक्षाशी नाही, आमचा कुठलाही झेंडा नाही, आमचा फक्त मराठी अजेंडा आहे. आमचा फक्त मराठी अजेंडा आहे. मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी आम्ही एकत्र आलेलो. इतर काही लोकांची घोषणा देत आहेत. सर तुम्ही कुठून आलात? जय भवानी. सर तुम्ही कुठून आलात आणि जे परिस्थिती या ठिकाणी सुरू आहे, तुम्हाला मोर्चाला परवानगी नाकारली आहे, जमावबंदीचं कलम लागू करण्यात आलंय, तरी देखील तुम्ही एकवटले आहात, काय तुमची भूमिका आहे? आमची भूमिका ही आहे की मराठी माणसाला जो दबावतंत्र केलेला जातोय तो दबावतंत्र या ठिकाणी दबावतंत्रासाठी आमच्या मराठी माणसावर कुठेतरी अन्याय होतो. याच्यासाठी आम्ही इथे आज हजर राहिलेलो आहे. काही हे माहिती आता एवढं मोठं पब्लिक पोलीसवाले पण आम्हाला तिथे उभं राहून नाही देत आहे. आमच्या महाराष्ट्र आमच्या हक्काचा असून सुद्धा आम्हाला तिथं उभं राहून देत नाही, आम्हाला कळवत आहेत. त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण मराठी माणूस एकत्र झालेला आहे. तो या आमच्यावर अन्याय होते त्याच्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत. पण एकत्र झालेल्या मराठी माणसाची एकजूट तिथे दिसून पडत नाही. पोलीस सगळ्यांना पांगवत आहेत. तुमची आता काय भूमिका? पोलिसांना काय विनंती राहील? प्रशासनाने देखील हा मोर्चा निघू नये अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली आहे. आता परिस्थिती अशी आहे, पोलीस आम्हाला उभे राहून देत नाही. आम्ही मोर्चाचं लेटर वगैरे सर्व दिलेलं होतं पोलीस स्टेशनला. आज जर महाराष्ट्रामध्ये जर आम्ही असून आम्हाला परवानगी दिली जात नाही आणि अमराठी जे आहेत त्यांना परवानगी दिली जाते या ठिकाणी, मग महाराष्ट्र माणसाने करायचं काय? मराठी माणसाने गप्प बसायचं, फक्त तेवढंच करायचं का? तुमची कुठली संघटना आहे? कुठल्या संघटनेच्या माध्यमातून? फक्त कुठलीही संघटना, एक मराठी माणूस, मी मराठी या संघटनेबरोबर आलेलो आहे. काही नाही, एक मराठी माणूस म्हणून आम्ही आलेलो आहोत. बाकी कुठलीही संघटना नाही आहे. आम्ही तुम्ही कुठून आलात? बस इथे मला एवढं समजतंय की मराठी माणसांचा इथे हार होते आणि ती आम्हाला बघवत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येकाने विचार करावा, एवढंच मी म्हणेल. आपण बघतोय या ठिकाणी सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि एक संताप व्यक्त केला जातोय आणि नाराजी देखील या संपूर्ण पोलीस प्रशासनावरती या भागात व्यक्त केली जाते आहे. अनेक जण या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी काही लोक आले होते, आता मात्र त्यांना या मोर्चा विनात परत जावं लागतंय. ताई तुम्ही मोर्चासाठी आला होतात का? अच्छा, आता परत जावं लागतंय, मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये. परवानगी दिली नाही, आम्हाला सांगितलं होतं मोर्चाला. अच्छा, आपण बघतोय मोर्चाला परवानगी दिली नसल्यामुळे काही लोक परत जात आहेत. ही संपूर्ण या ठिकाणची दृश्य आहेत. काही लोक जे आहे की आपल्याला पोलीस पकडेल आणि गुन्हे दाखल विनाकारण गुन्हे दाखल होईल आणि कोर्टाचा ससेमिरा आपल्या मागे लागेल म्हणून काही लोकांच्या माध्यमातून या ठिकाणावरनं काढता पाय घेतला जातो. मात्र तरी आपण बघतोय की वेगवेगळे ग्रुप्स, हे वेगवेगळे चमू या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून अशा पद्धतीने बसेस भरून हे नेलं जात आहे. इतर काही लोकांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय, चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. सर
शांततेच्या मार्गाने मोर्चाची हाक दिली होती, पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा होतोय. आम्ही ऑलरेडी जेव्हा मारवाडी लोकांनी बिना परमिशन मोर्चा काढला त्यांच्यावरती एवढी दडपशाही नाही केली तेवढी महाराष्ट्र लोकांवर केली जाते. प्रत्येक आम्ही इथं उभारलो होतो सिंगल तरी सुद्धा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. मराठी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. मराठी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, मराठी भाषेला राजकीय विषय करू नका. महत्वाचा आहे ते. इकडे दाखवा, इकडे त्यांना सोडून द्या, आपलं काम करा. इकडे राजकीय विषय नसून हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. मराठी भाषा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा विषय आहे. लक्षात घ्या, मराठी हा कोणता राजकीय विषय नाहीये, हा सर्व महाराष्ट्रातील मराठी जनतेचा विषय आहे. एवढी महाराष्ट्र आमच्या हक्काचा, कोणाच्या बापाचा. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, कोणाच्या बापाचा. नाही चालला, नाही चालला दादागिरी, नाही चालला, नाही चालला, नाही चालला दादागिरी, नाही चालला. या सर्व मराठी बांधव या ठिकाणी आपला आवाज, आपली भावना प्रकट करण्यासाठी एक शांतताप्रिय असा मोर्चा काढणार होतो. मात्र आपल्या मोर्चाला कशा प्रकारे हे राज्य सरकार, मी तर म्हणतो हे कपटी आणि क्रूर अशा त्या मोरारजी देसाईचं सरकार आहे, ज्यांनी आपल्या बांधवांवरती ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गोळ्या झाडल्या. त्या मोरारजी देसाईचं हे सरकार आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज दिवसभर या ठिकाणी एकत्र येत राहणार आणि आपला आवाज या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचवणार. हे मीराबाई जर आमच्या हक्काचं आहे. अरे बघताय काय, सामील व्हा. बघताय काय, सामील व्हा. अरे तुमची मराठी अस्मिता मेली काय, मेली काय, मेली काय. सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. तुमच्या गाडीनं तरी आम्हाला मोर्चाच्या ठिकाणी फिरवा. तुमच्या गाडीतून तरी मोर्चाच्या ठिकाणी फिरवा ना आम्हाला. ते पण नाही करणार, ते एवढे बांधले गेलेले आहेत, नाही बांधले एवढे करू शकत. मीराबाईंदर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून परप्रांतीय आणि मराठी असा वाद हा मराठी माणसाने पेटवलेला नाहीये, हा वाद पेटवलेला आहे. आणि कायदा सुव्यवस्था ये बाधित रखना ये हमारी जिम्मेदारी है, तो उस हम कार्रवाई कर रहे हैं. थँक्यू सो मच, थँक्यू. या शहरामधली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती कायम राखण्यासाठी आपल्याला इथून मोर्चाला परवानगी देता येत नव्हती. त्या कारणासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे. अन्यथा योग्य ठिकाणावरून योग्य मार्गानं जर त्यांनी मोर्चा काढला असता किंवा शांततेचं कुठलंही आंदोलन केलं असतं तर पोलीस दलाची काहीही हरकत आली नसती, त्यामध्ये अडचण आली नसती. परंतु जिथं घटना घडलेली आहे, ज्या भागामध्ये संवेदनशीलता आहे, त्याच भागातून त्याच ठिकाणावरून मोर्चा काढणं हे इथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं अयोग्य होतं. त्यामुळं परवानगी नाकारण्यात आलेली आहे. हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि मी सगळ्यांना सांगतो की शांतताप्रिय आंदोलनाला आमची कुठलीही अडचण असणार नाही आहे. परंतु नाही आंदोलन जे जमलं त्यांच्याबद्दल तर मोर्चाच्या ठिकाणावरून अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. तर या सगळ्या संदर्भात नुकतीच पोलिसांनी सुद्धा माहिती दिली आहे. जय
तर मोर्चाच्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे आणि पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे। योग्य ठिकाणावरून योग्य मार्गाने मोर्चा काढला असता तर काही हरकत नव्हती। ज्या भागामध्ये संवेदनशीलता आहे तिथेच मोर्चा काढला जात होता आणि त्यामुळे परवानगी नाकारण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। त्याला परवानगी नाकारली जाते आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांचा आक्रोश बघायला मिळतो। नाही, परवानगी नाकारण्याचं मुख्य कारण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की या ठिकाणी यापूर्वी काही घटना घडलेली आहेत, त्या अनुषंगानं गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यामुळं इथून परवानगी मागितल्यामुळं आपण ती परवानगी नाकारलेली आहे आणि योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। अच्छा, पण सातत्यानं असा आरोप होतोय, आम्ही ज्यांच्याशी बोलतोय की त्यांनी असं म्हटलंय की अमराठी व्यावसायिकांनी ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी पोलिसांनी कुठलीही भूमिका घेतली नाही। नाही, काही गोष्टी ह्या आम्ही त्या अनुषंगानं स्पष्ट करू इच्छितो की त्याही घटनेबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे आणि कायदेशीर कारवाई केलेली आहे। आता तुम्ही म्हणतात कायदा आणि सुव्यवस्था उद्भवणार नाही म्हणून परवानगी दिली नाही, मात्र अशा धरपकडीवरनं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असं तुम्ही वाटतंय का? मीरा भाईंदर वासियांना, मुंबईकरांना तुम्ही आश्वस्त कराल का की आज नंतर कायदा आणि सुव्यवस्था उद्भवणार नाही आजच्या प्रकारानंतर? नाही, मी हे आश्वस्त करतो की मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती कायम राखण्यासाठी म्हणून पोलीस दल कार्यरत आहे, सतर्क आहे आणि योग्य ती सर्व खबरदारी घेतली जाईल। आपण बघतोय या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, मोठ्या संख्येने आंदोलक जमत आहेत, मात्र दत्ता शिंदे यांच्या माध्यमातून आता देखील हे सांगितलं जात आहे की ते सक्षम आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी। त्यामुळं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की आता ज्या प्रकारची धडपकड या ठिकाणी केली जाते यानंतर जे आंदोलक हे नेमकी काय भूमिका घेतात। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय गुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई। तर अमराठी व्यापाऱ्यांचा जेव्हा मोर्चा निघालेला होता तेव्हा नेमकी कशी परवानगी देण्यात आली असा सवाल सातत्यानं या कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आलेला होता आणि त्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। योग्य ठिकाणावरून योग्य मार्गाने मोर्चा काढला असता तर काही हरकत आली नसती। ज्या भागामध्ये घटना घडलेली होती, संवेदनशीलता आहे, तिथेच मोर्चा काढला जात होता आणि त्याचमुळे मोर्चाची परवानगी नाकारण्यात आलेली होती। शांतताप्रिय मोर्चाला कधीच अडचण राहणार नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं। चला चला लवकर लवकर, अरे हा कसला दम होतो। शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,
बोलू द्या. अरे खाली बघा, खाली बघा, सोडून दे. तर अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी धरपकड सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी या परिसरामध्ये सुरू होती. मोर्चाच्या ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर मध्ये अनेक कार्यकर्ते दाखल झाले, मात्र त्यापूर्वीच मोर्चाला सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. हे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झालेले आहेत. घोषणाबाजी सुरू होती. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मीरा भाईंदर पूर्ण शहरामध्ये पोलीस तैनात आहेत आणि परवानगी नाकारलेली आहे. असं असताना त्याच संदर्भात योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. या संदर्भात नोटीस बजावण्यात आलेली होती आणि त्याचमुळे ही कारवाई केली जाते अशी माहिती पोलिसांनी दिली. परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढणारच या भूमिकेवर मनसे ठाम होती. मला समजत नाही, मराठीचा एक सिंपल मुद्दा आहे की कुठल्याही अमराठीवरती आमचा राग नाही, कुठल्याही अमराठीवरती राग नाही, पण आमच्या मातृभाषेवरती प्रेम आहे. आमच्या स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करणं गुन्हा आहे का? हे कुठला क्राईम आहे का? मला समजत नाही. आपल्या स्वतःच्या मातृभाषेसाठी, आपल्या आईसाठी जर आपण उभे आहोत तर याच्यासाठी आम्हाला असं म्हणजे जसं की आम्ही कुठेतरी आतंकवादी आहोत अशा पद्धतीने आम्हाला धरतायत. हे एकदम चुकीचं आहे. कुठली संघटना नाही साहेब, सिंपल मराठी माणूस आहे, सिंपल मराठी माणूस आहे, कुठली संघटना नाही. आम्ही तेच आम्हाला समजत नाही. आम्हाला पंतप्रधानांसाठीच काम करत आहे, मराठी माणसासाठी काम करत नाहीये. व्यापाऱ्यांना परवानगी होती का? नव्हती ना. आता शांततेत वर्गणीत द्यायला हवी होती ना. शांततेत मोर्चा निघणार होता, फक्त का नाही परवानगी दिली गव्हर्नमेंटने? आपण बघतोय सगळ्यांचा राग या मोर्चाला परवानगी का दिली नाही यावरच आहे आणि आपण पोलिसांची देखील मोठ्या संख्येनं दमछाक होत आहेत. हे सगळे जे जमलेले आहेत ते या ठिकाणी जमलेले आंदोलक आहेत आणि ह्या आंदोलकांच्या माध्यमातून देखील प्रत्येक या ठिकाणी तुमचं हे आंदोलन बेकायदेशीर आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी हॉस्पिटल आहेत, शाळा आहेत, लोकांचे हाल होत आहेत, अँब्युलन्स जात आहेत या ठिकाणावरून. तुम्हाला खूप वेळ झाला मी समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही कुठल्याही प्रकारे समजावण्याच्या मनस्थितीत नाही. वारंवार सांगून झालेलं आहे तुम्हाला. हे वारंवार तुम्हाला हे गोष्टी सांगून झालेल्या आहेत. तर या मोर्चाच्या संदर्भात विविध नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया व्यक्त केल्यात पाहूयात.